कथेचे नाव आहे परिश्रमांची किंमत. एक प्रजादक्ष राजा होता. तो नियमितपणे वेश बदलून नगरात फिरायचा आणि प्रजेची हालचाल ज्ञात करून घेत असे. प्रजेवर येणारे कोणतेही संकट किंवा गरज राजापासून लपून राहत नव्हती. एकदा राजाने विचार केला की सीमेलगतच्या गावातील परिस्थिती पाहून घ्यावी. तो आपल्या सहाय्यकास सोबत घेऊन तो घोड्यावरून रवाना झाला. 2-4 गावे फिरला. तेथील समस्या जाणून घेतल्यानंतर सहाय्यकास त्याने योग्य त्या सूचना दिल्या आणि पुढील गावाकडे कूच केले. रस्त्यामध्ये एक हडकुळा लाकूड तोड्या. लाकडे तोडत असताना राजाला दिसला. लाकूड तोड्याचे पूर्ण अंग घामाने थपथपले होते. राजाला त्याची दया आली. राजा त्याच्याशी काही बोलणार इतक्यात राजाचे लक्ष त्याच्या कडेला असणाऱ्या दगडाकडे गेले. तेथे काहीतरी चमकत असल्याचे राजाला दिसून आले. राजाने जवळ जाऊन पाहिले असता राजाला लक्षात आले की या शिळेमध्ये हियाचे तुकडे आहेत. राजाला मोठे आश्चर्य वाटले की लाकूड तोड्याचे याकडे कसे काय लक्ष गेले नाही. राजा लाकूड तोड्याला म्हणाला, "अरे बाबा, तू एवढे परिश्रमाचे काम करण्यापेक्षा या शिळेतील एखादा जरी तुकडा नेऊन विकलास तरी आयुष्यभर पुरेल. एवढे धन तुला मिळू शकते. तरी पण तू का परिश्रम करून स्वतःला शिणवून घेत आहेस? का तुला हे हिरे दिसलेच नाहीत?" लाकूड तोड्याने आपले काम न थांबवता त्याला सांगितले, "राजन, हा हिरेयुक्त दगड या परिसरात सापडतात हे मी लहानपणापासूनच पाहत आलो आहे. पण देवाने माझे हात आणि पाय मला परिश्रम करण्यासाठी दिले आहेत. ऐशोराम करण्यासाठी दिले नाहीत. ज्यांच्याकडे करण्यासाठी काही पुरुषार्थ नसतो अशांना हियांची गरज भासते. देवाच्या दयेने माझे शरीर अजूनही या वयात धडधाकट आहे. माझे काम मी करू शकतो. तेव्हा आता तरी मला या हियांची गरज नाही." राजाला लाकूड तोड्याकडून एक धडा मिळाला.